आज हे कसलं 40 वर्ष का नाही झाली MIDC? आमदार अमोल खताळ झाल्यानंतर 12 महिन्यामध्ये जर MIDCचं नोटिफिकेशन काढण्याचा जो आम्ही प्रयत्न करतो त्यात यशस्वी होतो, तर तुम्हाला 40 वर्षामध्ये तुमच्याकडे महसूलसारखं खातं होतं. इंदिरानगरमध्ये जिथं माजी नगराध्यक्ष राहता, विद्यमान उमेदवार जे आहेत त्यांच्या कुटुंबातील लोक तिथं राहता, त्या इंदिरानगरच्या काही भागावरती आरक्षण आहे. तुम्ही आरक्षण का उठू शकले नाही? मी हात घातल्यानंतर तुम्ही करायला लागले. मग याच्यातून स्पष्ट होतं 40 वर्ष सत्ता तुम्ही फक्त आणि फक्त मतदारांना लाचार ठेवण्यापुरती, मतदारांना गृहीत धरून काम केलं होतं. त्यामुळं मतदारांचे कामं झाले नाही, मतदारसंघातील कामं झाले नाही. आणि आज मी जेव्हा सुरुवात केली तर तुम्ही सांगायला लागले कॉटेज हॉस्पिटल 2020मध्येच मंजूर केलं. ठीक आहे, 20 नंतर 23पर्यंत आमदार तुम्हीच होते. अडचण काय आली तुम्हाला? 20मध्ये मंजूर होतं आणि 3 वर्ष झाले नाही. 20 नंतर तुम्ही सुद्धा महसूल मंत्री पुन्हा झाले होते महाविकास आघाडी सरकारमध्ये. मग तेव्हा तुमची पॉवर कमी पडली का? तुम्हाला अधिकार नव्हते, तुम्ही नामदारी होते? हे बी कुठं जनतेसमोर आलं पाहिजे. पराभवानी व्यथित झाल्यानंतर एक कुठल्या तरी, मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातला तरुण आहे. आज मला उमेदवारी मिळाली, मी जनतेमध्ये राहतो. जनता हा माझा पूर्ण परिवार कुटुंब आहे, त्यांच्याबरोबर राहून मी पुढं जातोय. पण हे जाताना कुठंतरी पराभव खूप जिवायला लागला आहे त्यांना. इतका जिवायला लागला आहे का आज मी फिरतोय माझ्या विरोधात अख्ख्या यांच्याकडे जेवढ्या संस्था आहेत या संस्थेचे सगळे कर्मचारी यांनी बाहेर काढले.